लोकसभा प्रचाराची धामधूम सुरू झाली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात नुकताच कोपरगाव मध्ये होऊ घातलेला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात खासदार लोखंडे यांच्या 10 वर्षातील कामावर आमदार काळे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि या मेळाव्यास माजी आमदार कोल्हे यांच्या अनुपस्थितीने चर्चेला मोठे उधाण आले आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी महायुतीच्या वतीने विजय संकल्प मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात भाजपचे स्टार प्रचारक राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती, तर आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर मेळावा पार पडला। या प्रसंगी उपस्थित नेते मंडळीकडून भाषणात खासदार लोखंडे यांनी मतदारसंघातील काय कामे केलीत हे सोडून मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे असा सूर लावला। मात्र ह्यात तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात परखडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। मेळाव्यामध्ये तालुक्याचे आमदार कान पिचक्या देत म्हणाले की खासदार साहेब, तुम्हाला येथील जनतेने मोठ्या अपेक्षेने दोनदा निवडून दिले, मात्र 2014 ते 2019 या 10 वर्षात आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपण कमी पडलात। हे परखड मत आमदारांनी खासदारांसाठीच घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडले। आमदार काळे यांच्या या स्पष्टपणे बोलल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची मात्र चांगलीच पंचायत झाल्याचे त्यावेळी पाहावयास मिळाले। या मेळाव्यास माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यांनी मेळाव्यास पाठ फिरवली। यामुळे चर्चेला उलटसुलट उधाण आले आहेत। खासदार लोखंडे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या प्रचाराची धुरा भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उचलली आहे। त्याकरिताच महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला असताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या मेळाव्याला येण्याचे टाळले। त्यामुळे कोल्हे यांची अनुपस्थिती महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दाखवण्यासाठी पुरेशी होती। कोल्हे यांची नाराजी नक्की लोखंडे यांच्यावर आहे की महसूल मंत्री विखे पाटील आणि आमदार आशुतोष काळे यांच्यातील वाढलेली जवळीक हे आहे की आणखी काही, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच। असाच काहीसा नाराजी नाट्याचा प्रकार अकोले येथील मेळाव्यातही खासदार लोखंडे यांना आला आहे। त्यामुळे स्थानिक आजी माजी आमदार यांच्यातील वादाचा फटका बसू नये यासाठी खासदार लोखंडे यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे। मागील निवडणुकीमध्ये खासदार लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी कोल्हे यांनी पुढाकार घेतला होता, तर 2024 साठी काय प्रयत्न करणार आहे यावेळी कोल्हे यांनी सध्या तरी थांबून घेतल्याचे चित्र आहे। खासदार लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूर्ण जबाबदारी उचललेली दिसत आहे, परंतु विखे पाटील ज्यांच्या विजयाची जबाबदारी घेतात त्यांच्या वाट्याला काय येते याचा अनुभव पाहता खासदार लोखंडे यांच्या वाटेला काय येणार हे सध्या तरी कोणत्याही राजकीय विश्लेषकाला सांगणे कठीण आहे। युती धर्म म्हणून राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रत्यक्षात सदाशिव लोखंडे यांचा प्रचार करतील का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। 10 वर्ष केवळ पंतप्रधानांच्या नावामुळे 15 दिवसात निवडून आलेले लोखंडे यांची तिसऱ्यांदा खासदार होण्याची अपेक्षा पूर्ण होईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे। कारण 10 वर्षातील त्यांच्या कामाचे प्रगती पुस्तक खूपच रिकामे राहिले आहेत। कोविड व नैसर्गिक आपत्ती सारख्या काळामध्ये देखील त्यांनी मतदारसंघाकडे फिरवलेली पाठ यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे। युती धर्म म्हणून राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, शिंदे गटाचे कार्यकर्ते व आमदार काळे तसेच माजी आमदार कोल्हे यांची यंत्रणा प्रत्यक्षात सदाशिव लोखंडे यांचा प्रचार करतील का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। या ठिकाणी मला विखे साहेबांनी सूचना केलेली आहे की जरा लवकर आटोपा।